MSEDCL मीटर रीडिंग कंत्राटी कामगार संघटनेनं स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध दर्शवला आहे। 11 जुलै 2024 रोजी तत्कालीन ऊर्जा मंत्री तसंच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आमदार भाई जगताप आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना असं सांगितलं होतं की सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत। तरीही आता महावितरणकडून मनमानी पद्धतीनं फॉल्टी मीटर बदलण्याच्या नावाखाली स्मार्ट मीटर लावले जात आहेत। स्मार्ट मीटर बसवल्यास मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे। त्यामुळं स्मार्ट मीटर बसवण्यास MSEDCL मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेनं विरोध दर्शवला असून संघटनेनं याबाबत खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना निवेदन दिलं आहे। सोलापूर शहर मीटर रीडर आज जवळजवळ सोलापूर शहरामध्ये 200 ते 250 मीटर रीडर जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून अशा कोरोनाच्या महाभयंकर रोगाच्या पिरियडमध्ये सुद्धा पाऊस पाणी न जुमानता सर्व चोख काम करून दिले आम्ही। आणि आता सरकार आम्हाला म्हणतं की स्मार्ट मीटर बसवतो, मग आमच्यावर उपासमारीची वेळ येते, ते सरकारला जरुरीचं वाटत नाही का? ते महत्त्वाचं नाही का सरकारला? उपमुख्यमंत्री म्हणत आहे की स्मार्ट मीटर गोरगरिबाला नाही बसणार आणि MSEBचे लोक जाऊन परस्पर मीटर स्मार्ट बसवतात आणि आमचा रोजगारचा पर्याय नाही, आमच्यावर उपासमारीची वेळ यायला लागली, तरी सरकारने काय बी करून आमचा निर्णय लागावा।